नमस्कार. वाशिष्ठी डेअरी प्रकल्प चिपळुणातील हा नाविन्यपूर्ण प्रकल्प म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांसाठी रोजगाराचे आशेचं केंद्र आणि याच प्रकल्पाच्या माध्यमातून माननीय प्रशांतजी यादव साहेब यांच्या संकल्पनेतून नुकताच रत्नागिरीमधला कृषी प्रदर्शन हा चिपळूणमध्ये पार पडला. खरोखर कोकणातील नवतरुण शेतकऱ्यांना खूप काही घेण्याजोगे असणाऱ्या प्रदर्शनामध्ये आम्ही सहकुटुंब सहपरिवार याच्यामध्ये हजेरी लावली. सुरुवातीचं दृश्य पाहून खरोखर मन थक्क झालं. अतिशय सुरेख मांडणी, आधुनिकता आणि जुना काळ याचा संगम प्रत्येक ठिकाणी आम्हाला जाणवत होता. फुलांची केलेली अशा पद्धतीची सजावट पाहून कुठे आपण मुंबईसारख्या ठिकाणी आलो की काय. आता इथे आपण पाहतोय एक स्ट्रक्चर उभं केलं होतं लाखी बाग म्हणून. म्हणजे कमी जागेमध्ये वेगवेगळी पिकं घेऊन उत्पन्न कसं वाढवता येईल या पद्धतीचं मॉडेल कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या माध्यमातून इथे तयार केलेले आहे. आणि पूर्ण त्याचं सविस्तर माहिती सुद्धा आता आपण बघतोय. लाखीबाग लागवड तंत्रज्ञान. एकंदरीत या चौरसाकृती एरियामध्ये किती झाडं कोणकोणती आपण लावू शकतो की ज्यांचा एकमेकाला त्रास न होता सपोर्ट होईल. आणि पहा, या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे नावाजलेले जे बैल होते बैलगाड्या शर्यतीतील हे होते वेगवेगळ्या दिवशी येणारे. आणि आज त्यातलीच एक लखन या नंदीची एंट्री हे एक आजच्या प्रदर्शनाचं खरोखर आकर्षण ठरलं. त्याला पाहायला कोकणातील भला मोठा वर्ग हा आवर्जून उपस्थित राहत होता. आणि खरोखर एखाद्या सेलिब्रिटीला जी गर्दी जमत नाही अशी यांच्या आगमन सोहळ्याला आणि त्याला बघण्यासाठी गर्दी जमते हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले. खरोखर हा सोहळा अतिशय वेगळाच होता. मग काय, वेगवेगळ्या पद्धतीच्या बैलगाड्या, या बैलगाडींमधून रपेट मारता सुद्धा येत होती आणि या नामांकित होत्या. नाचणारा घोडा तर पर्यटकांचं आकर्षण. जिल्ह्यात एक नंबर प्रदर्शन ठरलेलं आहे आणि इथं व्यवस्था तर मग विषयकटच व्यवस्था आहे. आम्ही खास कोल्हापूरवरून इथं आलेला आहे प्रदर्शनासाठी. एक नंबर नियोजन आहे. आपला जो भूत्या आहे तो तुम्ही कार्यक्रमासाठी देता का? हा, एक कार्यक्रमाला सर्व कार्यक्रमाला आपलं उपस्थित असते. मैदान क्षेत्र असू दे कुठल्या पण क्षेत्रात आपला घोडा एक नंबरला उभा असतो. तुमचा नंबर देऊन ठेवा की जेणेकरून जर कोणाला भूत्याचे कार्यक्रमासाठी त्यांना पाहिजे असेल तर तुम्हाला संपर्क करेल. नंबर सांगा तुमचा. आपला नंबर घ्या 9403 46 0 मंदार हिंगोली. ओके, धन्यवाद दादा. खरोखर कोकणची संस्कृती म्हणजे नक्की काय. वेगवेगळ्या सणांमध्ये केले जाणारे सण उत्सवांमध्ये वेगवेगळे खेळ यातील आपण शिमग्यातला उत्सव बघतोय. त्याच पद्धतीने दर्जेदार घोडे, यादवांचा बादशाह की ज्याने वेगवेगळी किताबे जिंकली होती अशांचे सुद्धा प्रेझेंटेशन आपल्याला इथे बघायला मिळाले. की आपण काय काय पाळू शकतो त्याच्यामध्ये कोंबड्यांच्या विभिन्न जाती बऱ्याचशा आपण पाहिल्या सुद्धा नव्हत्या. त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून एकत्रित पद्धतीने बघायला मिळाल्या. सोनाली, गिरिराज, सातपुडा, बदकाचे सुद्धा काही प्रकार बघतोय. टर्की कोंबडी हा प्रकार बऱ्याच वर्ष मला पाहिलेला नाही. तो सुद्धा वैशिष्ट्य इथला मानेचा भाग बघा कसा आहे याचा. कलमी वादुविमानाचे असणारे बैल सुद्धा किती धष्टपुष्ट आणि आखीव रेखीव वाटत होते.
खरोखर या प्रदर्शनाने प्रेक्षक वर्गाची अक्षरशः मनं जिंकली होती. हाच तो घोडा एवढ्या कार्यक्रमासाठी भाड्याने सुद्धा मिळतो. काय चिपळूणमध्येच त्यांचं एक सेंटर आहे की जिथे एवढे पाळीव पक्षी आपल्याला मिळतात. हे देशी गाई आहेत या. हां तिच्या रक्षणासाठी आणि माणसांना सुद्धा सुरक्षित असलेली ही जागा शेतातील महत्त्वाच्या ठिकाणी उंच अशी बांधली जाते, त्याला मचाण असे म्हणतात. खरोखर याची बांधणी बघितली तर बरोबर जसं काही माळ्यावरती तयार केलेली मचाण खूप सुरक्षितरित्या राहता येते आणि शेतीचं संरक्षण सुद्धा होतं. एकंदरीत मोठ्या क्षेत्रावरील शेती इथून सहज दिसण्यात येते. आज शेती नामशेष होत असल्यामुळे हे आता सध्या पर्यटनाचं आकर्षण ठरतं आहे. एवढं फिरल्यानंतर भूक लागणार नाही तर नवलच. मग काय, खाऊ गल्लीने केलं आपलं स्वागत. आज बघतोय ते काय विभिन्न पद्धतीचे स्टॉल, ज्याच्यामध्ये कितीतरी व्हरायट्या आज आपल्याला खायला मिळणार होता. आमच्या तर ग्रुपने अतिशय चंग बांधला होता. प्रत्येकाने वेगळं काहीतरी खायचं जेणेकरून टेस्ट बघता येईल. रिंग पोटॅटो, कोणाला आईस्क्रीम, पाणीपुरी, भेलपुरी, फालुदा, ज्यूस, काय नाही काय विचारून सोय नाही. दाबेलीवरती कोणी ताव मारायचा विचार केलेला. मिश्र पीक. या अशा ठिकाणी पद्धतीने पोटपूजा झाल्यानंतर आम्ही पुन्हा वळलो प्रदर्शनाकडे. पाहतोय आपण केलं जातं हे आता आपण बघतोय. कोंबडी पालनातूनच आपण मत्स्यपालन कसं करू शकतो याचं एक मॉडेल कोकण कृषी विद्यापीठ दापोलीने तयार केलं अशा होतं. पद्धतीने कोंबड्यांची त्याची माहिती पोल्ट्री सुद्धा याचा आम्हाला खालच्या तळाला आपण समजवण्यात आली. मत्स्यपालन करू शकतो. हे या एक माध्यमातून दुहेरी दाखवण्याचा फायदा असणारा प्रयत्न उद्योग केलेला आहे. शेळी पालन आणि त्याला आधारून असणारं हे खेकडा पालन आता आपण पाहतोय. याच्यामध्ये शेळ्यांच्या विष्ठीतून त्याचं हा चारा वगैरे जो काय पडतोय त्याच्याच माध्यमातून खेकडे या ठिकाणी पाळली जात आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे हे प्लास्टिकमध्येच पूर्ण या टँकमध्ये हा केलेलं आहे. ज्याच्याकडे व्यवस्थित असं जागा वगैरे उपलब्ध नसेल तर हा व्यवसाय अतिशय उपयुक्त ठरू शकतो, महत्त्वपूर्ण ठरू शकतो. व्यवस्थित मार्गदर्शनाच्या आधारे आपण हा जर केला तर खरोखर एक चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय येणाऱ्या वेळेमध्ये फायद्याचा ठरू शकतो. दुग्धपालनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे वर्षाच्या 12 महिने हिरवा चारा आवश्यक असतो आणि त्याची खऱ्या अर्थाने माहिती घेण्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहोत. आता आपण त्याचं मॉडेल पाहतोय चारा लागवडीचं, म्हणजे कशा पद्धतीने एकंदरीत ही सिस्टीम असली पाहिजे हे आता आपण पाहतोय. ड्रीपवरती सगळी चारा लागवड. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीचा चारा असतो, याला कुंपण कशा पद्धतीचे पाहिजे, जर आपण पिकांसंदर्भातली माहिती. चारा इथे लावलेला आहे तो नेपियर 5G आहे आणि दुसरा त्या साईडला दिसतोय जो हिरवा तो मक्का पेरलेला आहे. अशा 2 प्रकारचा चारा याच्यामध्ये केलेला आहे, तो याच्यामध्ये तुम्हाला दिसतोय सध्या. तसं जर बघायला गेला तर वर्षभर हिरवा चारा राहिल्यामुळे दुधात बऱ्याच प्रमाणे वाढ होते. परंतु तशा पद्धतीने चाऱ्याची उपलब्धता ही कोकणामध्ये सर्वच ठिकाणी बघायला मिळते का? तुम्ही एक अनुभवी शेतकरी म्हणून काय सांगाल? आता सध्या तरी दूध व्यवस्थेची अशी परिस्थिती आहे की सध्या कोकणामध्ये हिरव्या चाऱ्याचा पुरवठा कुठेही होत नाही आहे. तर हिरवा चारा हा केला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याने, आणि जर करायचा असेल तर 5G नेपियर हा 12 महिने चालणारा हे आहे आणि तो एकदा लागवड केली तुम्ही तर 4-5 वर्ष चालू शकतो. आणि त्याची छाटणी किती वेळाने करावी लागते? छाटणी साधारणतः 45 ते 50 दिवसांनी पहिली छाटणी करू शकता तुम्ही.
म्हणजे एकंदरीत दुग्धपालनाला हा सुद्धा एक जोडी व्यवसाय म्हणून म्हणता येईल आणि खऱ्या अर्थाने याच व्यवसायावरती दुग्ध व्यवसाय पोचला जाणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. ओके, धन्यवाद. कृषी व्यवसायाने जरी कात टाकली असली, आधुनिक नवनवीन जरी प्रयोग आपल्याला बघायला मिळत असतील, तरी ही ग्रामीण भागाची ओळख म्हणून या अशा पद्धतीच्या आदर्श गोट्याकडे पाहिले जाते. खरोखर आमचं बालपणसुद्धा ज्या परिसरामध्ये गेले त्याच्यामध्येतलाच हा एक महत्त्वपूर्ण गोठा. याच्यासाठी स्पेशल असं गवत अगोदर काढावं लागतं आणि त्याची जे बांधणी व्हेंटिलेशन सिस्टीम याच्यामध्ये खूपच चांगल्या पद्धतीची असते. व्हिडिओ घातलेले आहेत सगळ्या. काय घ्या चहा थंड चप्पल बाहेर काढा. बाहेर चप्पल फिरत्याचा वरती दिसली मातीला हे बांबूंचं घर. कोकणातील बांबू हा वृक्ष अतिशय किती शोभिवंत आणि त्याच्या आकारने आपण करू शकतो त्यात आपण बघतोय. हे बघा, बांबूंचे सुंदर असे घर आणि वेगवेगळ्या आमची मंडळी पण त्याच्यातच बसले. इतके सुंदर पद्धतीचे असं घर होऊ शकतं की ज्याची रचना बांबूपासून केलेली आहे. बघायला राहण्यासाठी सुंदर आणि व्हेंटिलेशनची सुविधासुद्धा अतिशय सुंदर. इलेक्ट्रिक मॉडेल उडान. बदलत्या जमान्यातील बदलत्या गाड्या, हे युग आहे इलेक्ट्रॉनिकचं युग आणि खरोखर मनाला पसंत पडेल आणि अतिशय आवडेल अशा पद्धतीची गाडी आज या आपल्याला प्रदर्शनामध्ये बघायला मिळते. साधारणतः 2.25 लाखापर्यंत असणारी ही इलेक्ट्रिक गाडी 5+1 विथ पासिंग ही एक कंपनी देण्याचं या ठिकाणी सांगत आहेत. आणि खरोखर आपल्याला सुपर खूप साऱ्या सुविधा याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि कोकणामध्ये तर आपल्याला या पद्धतीच्या सगळ्या गाड्यांची आता गरजच आहे. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन जर आपण म्हणायला गेलं तर त्याच्यामध्ये याचा निश्चितच हातभार लागेल. आणि साधारणतः 85 किलोमीटर आणि एका चार्जिंगला ते ॲव्हरेज देतात असं त्यांचं म्हणणं आहे. याचा अर्थ खूपच सुंदर म्हणावं लागेल. खूप कमी खर्चामध्ये हा व्यावसायिकदृष्ट्या चांगला प्रयत्न आहे. त्याचबरोबर आपण पाहतो तर दुसरे मॉडेल आणि हे माल वाहतुकीसाठी अतिशय सुलभ असणारं 500 अर्ध्या टनापर्यंत त्याची कपॅसिटी आहे. आणि खूपच म्हणजे शेती उत्पादक लोकांसाठी तर चारा वाहतूक म्हणून या आणल्या जाण्याची वाहतूक यासाठी खूपच सुंदर असं आहे. भारीच होतात गाड्या. या प्रदर्शनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या ज्या योजना राबवल्या जात आहेत त्याच पद्धतीने वेगवेगळे जे उपक्रम केले जातात जेणेकरून शेतकऱ्याचा उत्साह वाढेल, त्याचं आर्थिक उत्पन्नामध्ये वाढवेल, अशा सगळ्या गोष्टींची प्राथमिक व सविस्तर अशी माहिती या सेक्शनला आपल्याला बघायला मिळते. अगदी अनुदानापासून त्याला इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये कसं प्रशासन सहकार्य करते, एक आदर्शवत असं मॉडेल की कमी जागेमध्ये शाश्वत असं उत्पन्न आपण कुठल्या पद्धतीचं मिळू शकतो असं लाखी बागेचं सुद्धा एक विस्तृत असं वर्णन या ठिकाणी बघायला मिळते. आणि अर्थातच याचं सर्व श्रेय जाते डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली. कोकणाला सर्व पद्धतीने डेव्हलपमेंट करण्यामध्ये शेतीमध्ये ज्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल असे कोकण कृषी विद्यापीठाचं हे दालन आपापले वेगवेगळे संशोधन घेऊन येत आहेत जेणेकरून शेतकऱ्याला चांगली माहिती मिळेल, उत्पादनामध्ये वाढ होईल. आणि हे प्रदर्शनाची एंट्रीज आहे त्याच्यामुळे इथे आवर्जून भेट देत असताना अतिशय बारकाईने याचा अभ्यास करावा. 4-5 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये
संध्याकाळी अतिशय मनोरंजनात्मक कार्यक्रम हा या वेगवेगळ्या पद्धतीचे या स्टेजवरती बघायला मिळतात. आज होता वारी संतांची. अर्थातच भारतीय संस्कृतीची ओळख ही जी संतांमुळे होते ते विभिन्न संतांच्या एकूणच कार्यकालाचा आढावा या आजच्या कार्यक्रमामधून देण्यात आला. मंडणगडातून आम्ही आलेलो हे प्रेक्षक वर्ग हा कार्यक्रम अगदी रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही डोळ्याची पापणी न लावता पाहिला. इतका सुंदर सुबक व आकर्षक कार्यक्रम हे बघणं हे खरोखर आम्हाला त्याचं भाग्य लाभलं. त्याचा खूपच एक आनंद आहे. अशा पद्धतीने शेतीविषयी विविध माहिती मिळवण्यासाठी अशा प्रदर्शनांना भेटी देणं आवश्यक आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. व चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद.